यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला. तो चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना उलटी होणार, मग आपण त्यांना औषध देऊया असं मी म्हणालो होतो. अपेक्षेप्रमाणे तेच झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचं विश्लेषण करताना ते ओकाबोकीने पुरते हैराण झालेले दिसून आले. आपल्या व्हिडिओचं शीर्षकच त्यांनी असं दिलं होतं, मला सुद्धा रणदीप हुडाच्या कानाखाली मारावीशी वाटते. त्याचं कारण रणदीप हुडानं मध्यंतरी एका यूट्यूबला किंवा कुठल्या तरी चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता. त्यात त्याला प्रश्न विचारला होता की जर सावरकरांना कोणी माफीवीर म्हणालं तर तुम्ही काय कराल. मग रणदीपनं उत्तर दिलं की मी सुद्धा त्याच्या कानाखाली आवाज काढीन. सुरुवातीला रँडच्या विद्वान असलेल्या सौभाग्यवती राजू परोळेकर यांच्याकडून त्यांचे सौभाग्य रँड साहेब यांची स्तुतीमने पोखरकरांना आठवली आणि त्यांनी रँडचं भरभरून कौतुक केलं. चापेकरांच्या जातीचा वास आला आणि त्यांनी पहिली उलटी बाहेर काढली. त्या काळामध्ये रँडच्या सोजिरांचे अत्याचार इतके टोकाला गेले होते की नामदार गोखलेंसारख्या मवाळवाद्यांनी सुद्धा रँडच्या अत्याचारावर आग ओकलेली होती. नामदार गोखलेंना मात्र संपूर्ण माफी देण्यात आली आणि लोकमान्य टिळकांना मात्र एका अग्रलेखासाठी 1.5 वर्ष कारागृहामध्ये खितपत पडावं लागलं. त्या काळामध्ये या मवाळवाद्यांनी लोकमान्य टिळकांपेक्षा सुद्धा जास्त आक्रमक आणि विखारी अशा पद्धतीनं टीका केलेली होती. चापेकर बंधूंचा लढा हा स्वदेश स्वातंत्र्यासाठी होता. याचा लिखित पुरावा मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, पाहिजे तर तो व्हिडिओ परत एकदा बघून घ्या. मार्क्सवादी इतिहासकार रणजित गुहा यांनी सुद्धा आपल्या सिलेक्टेड सल्बार्टन स्टडीज या पुस्तकामध्ये रँडच्या अत्याचाराचे पुरावे दिलेले आहेत. रँडच्या गोऱ्या सोजिरांना अस्पृश्य ठरवण्याचा आटापिटा पोखरकर का करतात हे अनाकलनीय आहे. नमस्कार, मी मीर कुलकर्णी, स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे. त्या चित्रपटाची सुरुवातच 1897 पासून होते, जेव्हा संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ पसरलेली होती. त्यामध्ये एक असा सीन आहे की रँड एका महिलेवर बलात्कार करतो तपासणीच्या नावाखाली. ते दृश्य बघून पोखरकर सात्विक संतापाने खूप खवळले होते. जेव्हा चापेकरांनी रँडचा वध केला तेव्हा पुण्यामध्ये अशी चर्चा होती की इन्स्पेक्टर केनेडी म्हणजे त्याच्या बायकोसोबत रँडचे अनैतिक संबंध आहेत आणि केनेडीनं त्याच रागातून सैन्यातल्या लोकांना आपल्या हाताशी धरलं आणि रँडला उडवून टाकलं. एकंदरीत यावरून रँडच्या बाहेरखेली स्वभावाची चरित्राची आपल्याला जाणीव होते. आपण एक वेळ मान्य करून चालू की रँडनं कुणावरही बलात्कार केला होता, पण त्याच्या सोजिरांनी तपासणीच्या नावावर कित्येक महिलांवर शारीरिक अत्याचार केलेले होते. कित्येक स्त्रियांनी शनिपाराच्या दगडावर डोकं आपटून स्वतःचा जीव दिला होता. त्या काळामध्ये महिलांची तपासणी करण्यासाठी महिला परिचारिका किंवा महिला वैद्यांची नियुक्ती का करण्यात आली नव्हती? ती रँडच्या वधानंतरच का करण्यात आली? ज्या रोग्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घ्यायचे नव्हते त्यांच्यासाठी लोकमान्य टिळकांनी स्वदेशी उपचार केंद्र सुरू केलं. टिळकांच्या स्वदेशी उपचार केंद्रात रँडच्या शासकीय रुग्णालयांपेक्षा जास्त चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने असे उपचार केले जात होते. तत्कालीन राज्यपाल लॉर्ड स्टँडर्ड्स यांनी सुद्धा लोकमान्य टिळकांच्या प्लेग निवारण कार्याचं उपक्रमाचं कौतुक केलेलं होतं. रँडनं त्यांचं स्वदेशी उपचार केंद्र बंद पाडायचा प्रयत्न केला. हे पोखरकरांना रँडच्या विद्वांनी सांगितलेलं होतं का? परंतु एकंदरीत पोखरकरांचा असा रोख आहे की त्या काळामध्ये रँडचे सोजीर हे स्त्रियांची अंगजडती घेत होते, अगदी लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी हात घालून घेत होते. ते बरोबरच आहे. ते आला रे या वेब सिरीजमध्ये तो स्त्रियांच्या तपासणीचा प्रसंग बघितला तर हे पुरोगामी लोक मनातल्या मनातच मजा मारत असतील. मी इथं अतिशयोक्ती करत नाहीये. आदित्य कोरडे यांनी सुद्धा रँड आणि चापेकर बंधूंवर एक लेख लिहिला होता, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो लेख वाचला तर तुमच्या लक्षात येईल की हे पुरोगामी लोक मानसिकदृष्ट्या किती कामंद झालेले असतात. बेल पार्टीचे मेंबर असलेल्या निरंजन टकलेंकडून सावरकरांच्या उडीचा इतिहास आठवला. तो त्यांनी सांगितला, सावरकरांनी आपल्या उडीचं कधीच कौतुक केलं नाही, त्यामुळे त्यांच्या उडीपेक्षा त्यांच्या सामाजिक विचारांनाच अधिक महत्त्व द्या अशी सूचना त्यांनी सावरकर भक्तांना केली. सावरकरांनी आपल्या उडीचं कधी कौतुक केलं नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याला फार महत्त्व देऊ नका असा पोखरकरांच्या बोलण्याचा रोख होता. तसं पाहिलं तर गांधींनी सुद्धा आपली दांडी यात्रा किंवा मिठाच्या सत्याग्रहाला फारसं महत्त्व दिलं नाही किंवा त्याचं कौतुक केलं नाही, पण तरीसुद्धा पुरोगाम्यांकडून त्याच्यावर पारायणं केलेली आपल्याला दिसून येतात. सावरकरांनी कधीच आपल्या शौर्याचं कौतुक केलेलं नव्हतं, पण त्यांनी कधी आपल्या कृत्याला प्रयत्नाला कमीपणा आणला नव्हता. निरंजन टकले, मदन पाटील यांच्यासारखी त्यांनी कधी स्वतःच्या उडीची खिल्ली उडवलेली नव्हती. पोखरकरांना मात्र सावरकरांच्या सामाजिक आणि वैज्ञानिक विचारांचं फार कौतुक वाटतं. मग हेच सावरकरांचे सामाजिक आणि वैज्ञानिक विचार ते निरंजन टकले यांना का समजावून सांगत नाहीत? मग त्यांना यावर का ते ज्ञान पाजळत नसतात?
1950च्या दशकामध्ये गिरणी कामगारांना मुंबईतल्या गिरणीमध्येच सत्यनारायणाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी कम्युनिस्टांनी फार मोठं आंदोलन केलेलं होतं. ही आता 50च्या दशकातली गोष्ट सोडून देऊया. अलीकडचेच एक अभिनेते असलेले प्रकाश राज, लेफ्ट विंगर्समधलं फार मोठं नाव, त्यांच्या दुसऱ्या पत्नीला कालसर्पयोग होता आणि ती बाधा उतरवण्यासाठी त्यांनी एक धार्मिक विधी केलेला होता. हे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष लोक त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये हिंदुत्ववाद्यांपेक्षा सुद्धा जास्त धार्मिक असतात. ही अतिशयोक्ती नाही आहे, हे वास्तव आहे. मग मला प्रश्न पडतो की हे पुरोगामी धर्मनिरपेक्ष लोक बाहेर सावरकरांच्या सामाजिक आणि वैज्ञानिक विचारांचं 13वं जीवनच घरी येतात की काय? पोखरकर म्हणतात की सावरकरांनी फक्त एकच दिवस कोलू ओढलेला. निरंजन टकल्या म्हणतात की एकही दिवस ओढला नाही. पण त्या चित्रपटामध्ये असं दाखवलं की सावरकर 9 वर्ष कोलू फिरवत होते. मग सावरकरांनी कोलू एक दिवस ओढला की अजिबातच ओढला नाही? नक्की कोणाचं खरं मानून चालायचं? त्या चित्रपटामध्ये आणखी कसा सीन आहे की भगतसिंग एका रात्री गुप्तपणे सावरकरांना येऊन भेटतात. हा विनोद आहे असं पोखरकर म्हणतात, कारण त्या काळामध्ये सावरकरांवर गुप्त पोलिसांचा पहारा होता आणि भगतसिंग हे तेव्हा सॉन्डर्सला मारून पळालेले होते. त्यांनी पलायन केलं तिथनं आणि सावरकरांवर गुप्त पोलिसांचा पहारा असताना भगतसिंग हे त्यांना असं भेटणं शक्य नव्हतं. हीच आठवण वीर वामनराव चव्हाण यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेली आहे. तीच यदे फडकेंनी आपल्या शोध सावरकरांचा या पुस्तकामध्ये घेतली. मात्र ती आठवण खोटी आहे असं त्यांनी सांगितलं, कारण याला दुजोरा देणारा अन्य कोणताच पुरावा उपलब्ध नाही. अशीच एक दुसरी आठवण त्यांनी यशपाल यांची घेतली होती. ती म्हणजे बाबाराव सावरकर यांनी मोहम्मद अली जिना यांची हत्या करण्यासाठी यशपाल यांना 50,000 रुपये आणि पिस्तूल देऊ केलं होतं. खरं तर या आठवणीला सुद्धा दुजोरा देणारा अन्य कोणताच पुरावा उपलब्ध नाहीये. तरी सुद्धा ही आठवण 100% खरी मानली. एक आठवण 100% खोटी आणि दुसरी आठवण 100% खरी, अशा प्रकारे इतिहास संशोधन चालू असतं का? त्या चित्रपटामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार भगतसिंग यांनी 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकातून प्रेरणा घेतल्याचं दाखवलेलं आहे आणि ते खरं आहे. ह्याचं कारण पोखरकरांनी काय सांगितलं की त्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला होता. जर हिंदू मुस्लिम ऐक्य हे एकमेव कारण आहे तर मग काँग्रेसने हे पुस्तक डोक्यावर का नाही घेतलं? गांधींनी आणि काँग्रेसने याचा प्रचार का केलेला नव्हता? मदनलाल धिंगरा यांनी जेव्हा कर्जन वायलीला मारलं तेव्हा गांधी काय म्हणाले होते की धिंगरा भेकडपणे वागला, न पचलेला फालतू वाङ्मय वाचून हे कृत्य करायला प्रवृत्त झाला. न पचलेला फालतू वाङ्मय म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. सावरकरांनी कधीच सशस्त्र क्रांती आणि हिंदू मुस्लिम ऐक्य यांची भेसळ केली नाही. त्या गोष्टी त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. हिंदू एकटे स्वराज्य मिळवू शकतात यावर सावरकरांचा अंदमानपूर्व काळापासूनच विश्वास होता. त्या पुस्तकामध्ये नुसतं हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रचार केलेला नाहीये, तर सावरकरांनी सशस्त्र उठाव आणि सैनिकीकरण याचा पुरस्कार सुद्धा केला होता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार भगतसिंग त्यामुळं जास्त प्रभावी झालेले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सावरकरांच्या सैनिकीकरणाला पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा रेडिओवरून ते भाषण करताना असं म्हणाले की भारतीय राजकारण्यांमध्ये परिपक्वतेचा पूर्ण अभाव आहे, म्हणून ते भारतीय सैन्याला भाडोत्री सैनिक म्हणून हिणवत आहेत. पण वीर सावरकर तरुणांना ब्रिटिशांच्या भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. हे खरोखर कौतुकास्पद आहे, कारण यामुळेच पुढे आपल्या स्वतंत्र भारताला प्रशिक्षित अशा सैनिकांचा पुरवठा होणार आहे, असं सुभाषबाबूंनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस मात्र हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. अगदी गांधींपेक्षा 10 पटीने जास्त होते. पण सरदार भगतसिंग हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते असणं कदापि शक्य नाही. या दोघांनी सुद्धा 1857चे स्वातंत्र्य समर वाचलं, त्याच्यापासून प्रेरणा घेतली, पण त्यांनी सावरकरांची अन्य पुस्तकं वाचली नाही असा दावा पोखरकरांनी केला. सरदार भगतसिंग यांनी हिंदू पदपातशाही हा ग्रंथ वाचला होता. सुरुवातीच्या काळामध्ये यदी फडकेंसारख्या समाजवाद्यांनी सुद्धा ही गोष्ट नाकारलेली होती. भगतसिंग यांना डायरी लिहिण्याची सवय होती. आपल्या डायरीमध्ये त्यांनी 107 आपल्या आवडत्या भारतीय लेखकांची वाक्ये नोंदवून ठेवलेली आहेत. त्यामध्ये 7 भारतीय आहेत. त्या 7 जणांमध्ये एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर असे आहेत ज्यांची एकापेक्षा अधिक वाक्य आहेत आणि ती सगळी हिंदू पदपातशाही या ग्रंथामधून त्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे. आपल्या एका लेखामध्ये भगतसिंग म्हणतात, मुसलमानांच्यात भारतीयत्वाचा संपूर्ण अभाव आहे. सरदार भगतसिंग यांनी पहिला राजकीय वध केला होता सॉन्डर्सचा. तो सुद्धा कुठल्याही काँग्रेस किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यासाठी नाही, तर हिंदू महासभेच्या लाला लजपतराय यांच्यासाठी. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांना जेव्हा फाशी देण्यात आली त्याच्या दुसऱ्या दिवशी देशभरामध्ये संपूर्ण हरताळ पाळण्यात आला. त्यामध्ये मुसलमानांनी भाग घ्यायला नकार दिला. त्यांची दुकानं ही नित्यनियमाने चालू होती. या हरताळाच्या निमित्तानं मुसलमानांनी फार मोठा हिंसाचार केला.
या हिंसाचारामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते असलेले पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली। हा सगळा इतिहास पोखरकरांनी अतिशय चालाखीनं लपवून ठेवलेला आहे। विक्रम संपत, रणदीप हुडा, शरद पोंक्षे आणि वैभव पुरंदरे या सगळ्यांच्या नावानं ओकाबोकी करून हैराण झालेले पोखरकर शेवटी थकले आणि निघून गेले। विक्रम संपत हे इतिहास संशोधकच नाही आहेत, ते अशा डिबेटला किंवा डिबेटला जाताना चर्चेमध्ये भाग घ्यायला खूप घाबरत असतात। मग ते पोखरकरांनी धनंजय कीर, यदी फडके, शेषराव मोरे यांची पुस्तकं वाचली पाहिजेत अशी सूचना करतात। गंमत म्हणजे धनंजय कीर, यदी फडके, शेषराव मोरे यांच्या पुस्तकाचा दाखला देणारे पोखरकर स्वतः मात्र मदन पाटील यांचे सावरकर वाचून येतात। यांनी खरोखरच या लोकांची पुस्तकं वाचली असती तर राजू परुळेकर, निरंजन टकले अशा फ्रॉड लोकांकडून त्यांनी कधीच सावरकर ऐकून घेतले नसते। विक्रम संपत हे इतिहास संशोधकच नाहीत असा सुरुवातीपासून त्यांनी रेटा लावलेला होता। गंमत म्हणजे शेखर गुप्तांसारख्या लेफ्ट विंगर्सनी सुद्धा विक्रम संपत यांच्या पुस्तकाचं कौतुक केलेलं आहे। आपण मान्य करून चालू की पोखरकरांच्या लेखी विक्रम संपत हे इतिहास संशोधक नाहीत। मग यांचे इतिहास संशोधक कोण आहेत आणि त्यांचा दर्जा काय आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगतो। जे निरंजन टकले नेहमी यूट्यूब चॅनलच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सावरकरांवर आरोपांची राळ उडवत असतात, त्यांना कोणी काय प्रश्न विचारले तर मी माझे पुरावे कोर्टासाठी राखून ठेवले आहेत असं म्हणून पळ काढतात। त्यांच्या आरोपांना कोणी जर पुराव्यानिशी उत्तर दिली तर त्याला ब्लॉक करून भागूबाईसारखं पळ काढतात। ह्यांचं न्यायालय म्हणजे निव्वळ सोशल मीडिया, तिथं हेच आरोपी, हेच वकील आणि हेच न्यायाधीश असतात। हेच टकले अलीकडे एका यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू देत होते, त्यात त्यांनी असा दावा केला की हा चित्रपट आम्ही पाहणार आहोत आणि तो जर आमच्या मनासारखा नसेल तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाणार आणि रणदीप हुडाला दुसरा माफीवीर ठरवणार। हा चित्रपट होऊन आज 1 आठवडा झालेला आहे, अद्यापही टकले त्यांच्या खुराड्यातून बाहेर आलेले दिसत नाहीत। ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधूंच्या वास येऊन पोखरकर उलट्या करत असतात त्यांच्याच जातीच्या निरंजन टकलेंना ते का जवळ करतात हे अनाकलनीय आहे। रणदीप हुडा जर आपल्या समोर आला तर आपण त्याच्या कानाखाली मारणार असं पोखरकर म्हणाले होते। पण रणदीप हुडानं अगदी हात न उचलता या डाव्यांच्या कानाखाली असा आवाज काढला आहे की त्याचा प्रतिध्वनी अद्यापही आमच्या कानामध्ये घुमत आहे। म्हणूनच अशा प्रकारे खोटी विश्लेषण आणि दुष्प्रचार करायचा, बॉक्स ऑफिसवरचे खोटे आकडे प्रदर्शित करायचे, कमी रेटिंग द्यायचं, चित्रपटगृहामध्ये मोबाईलवरून चित्रपटाचं शूटिंग करायचं, अशा प्रकारची कारस्थानं करून ही लेफ्ट लॉबी आणि खानवळीतले बुरटे हा चित्रपट पाडत आहेत। द केरला स्टोरी, द काश्मीर फाईल्स असे चित्रपट भारतीय जनतेने ब्लॉकबस्टर केले, त्याचे दुःख अद्यापही संपले नाही। तर स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने डाव्यांच्या दुःखामध्ये आणखी भर घातलेली आहे। पुढच्या महिन्यात डाव्यांचं सूतक वाढवण्यासाठी आणखी एक चित्रपट येतोय, द इंडिया हाऊस। या चित्रपटामध्ये क्रांतिकारकांचे पितामह पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांची भूमिका अनुपम खेर तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका रामचरण साकारत आहेत। रणदीप हुडाच्या चित्रपटापेक्षा सुधीर फडकेंचा वीर सावरकर हा चित्रपट चांगला आहे असं पोखरकर म्हणाले। बाबूजींनी त्या काळामध्ये लोकांकडून निधी गोळा करून तो चित्रपट बनवलेला होता, दुर्दैवाने तो चालू शकला नाही आणि अपयशी ठरला। रणदीप हुडानं मात्र स्वतःचं राहतं घर गहाण ठेवून हा चित्रपट बनवला, तो आता यशस्वी होताना दिसत आहे। याचंच या डाव्यांना जास्त दुःख आहे। त्या काळामध्ये सुद्धा कालापानी आणि वीर सावरकर हे चित्रपट जेव्हा आले होते तेव्हा सुद्धा डाव्यांनी सूतकच पाळलेलं होतं, आता सुद्धा तेच करतायत। पुढच्या महिन्यात जेव्हा हा इंडिया हाऊस नावाचा चित्रपट येईल तेव्हा पोखरकर निश्चितपणे म्हणतील की आत्ताचा रणदीप हुडाचा चित्रपट त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे। जाता जाता मी आपल्याला इतकंच सांगेन की डाव्यांच्या कुठल्याही दुष्प्रचाराला बळी पडू नका, या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या आणि डाव्यांचा कावा उधळून लावा। आता इथंच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।